पाडा संघ यावेळेस आपण पाहू शकता मध्याच्या खेळतो. हे पंकज दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. स्टॅकिंग इरवती फलंदाज नरेंद्र बाली, गोलंदाज हर्षद. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलेला आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे फार बरे परंतु चेंडू सरळ निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू फरार. 4 धाबा चौकार. स्वप्नात सुरुवात करत असताना 4 धाबा एकवट केल्या. नरेंद्र माडीच्या बॅटमध्ये आणि स्वतःचा संघाचा अकाउंट त्यानं ओपन केला. गोलंदाज तयार. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये ऍक्शन रिप्ले. नरेंद्र माडीच्या बॅटमधनं मागील मॅच मध्ये उपस्थित ठरला होता परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जणू काय सेट होऊन आलाय की काय. 4 धाबा चौकार. सलग चौका ठोकलं त्यावेळेस नरेंद्र मालीनं हर्षद धोंडेच्या अगेन्स्ट. तिसरा बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप मोठा आहे. धाबाचा देखील तोटा मिळणार नाहीये. वन बॉल ओव्हर द लाईन. सलगचा तिसरा चौकार नरेंद्र मालीच्या बॅटमधनं. साधारण इथून विचार केला तर प्रशांत भोईर आणि समाधान नवले ही जोडी आपण पाहत असतो परंतु आज इथं मात्र एक वेगळी रणनीती आपण पाहतो. कारण नरेंद्र मारीला इथं मात्र स्ट्राईक वरती आणण्यात आलं सलामीसाठी. अजून एक फटका चांगला पार मिळतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाठ पोरे शर्यत लागली. क्षेत्ररक्षकाने चेंडू मारले परंतु यावेळेस चौथा चौकार येतोय नरेंद्र मालीच्या बॅटमधनं. चौकार आला. चौकार सातारा टीमची टोटल पुन्हा एकदा फ्ला होत असताना अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आवडत की चेंडू निघून चाललाय. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार. सलगचा या मॅच मध्ये आपण पाहतो. या बॉलवरती जर अजून एक चौकार ठोकला तर पेट्रोभाई यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. कारण सातत्याने विचार केला तर चिखलोली पाडा संघ जेव्हा जेव्हा बजरंगी माळकरी संघाच्या अगेन्स्ट आलाय आतापर्यंत 3 वेळा तिथं मात्र बजरंगी संघाला त्यांनी परास्त केलाय, 4 वेळा परास्त केलाय, परंतु आज मात्र 5व्यांदा लढत झाली आहे. डीजे मास्टरला इथं मात्र हरकत नाही आहे.
चांगलं गाणं लावायचा. गुरदास तयार. सहावा बॉल देखील इथून आपण पाहू शकता 5,000 रुपयाचं कास प्राइज होतं नरेंद्र मालीला. परंतु इथून जर विचार केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस चेंडूला डॉट कमबॅक करत असताना आपण पाहतो यावेळेस हर्षद धोंडे सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल. डॉट बॉल. क्रमांक पहिले संपन्न झाले. आता टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतो 20 धावा एवढे स्कोरबोर्ड वरती. आणि आता मात्र आमचे वैभव नवले यांचा देखील एटीएम ऑन झाला. समाधान नवले जर पहिल्या बरोबरती षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज वैभव नवले यांच्याकडनं. यस, एक जुना जाणता खेळाडू आपण पाहू शकता वैभव नवलेला. साधारण बजरंग मार्केट संघासाठी तो देखील प्रतिनिधित्व करत होता, परंतु थोडीशी दुखापत झाली आणि तदनंतर क्रिकेट पासून तो देखील थोडासा वंचित राहिला. स्ट्रायकिंग एंडवरती यावेळी समाधान नवलेला आपण पाहतो. गोरदाच्या यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती अभिजितला आपण पाहतो. हर्षदचे बंधुराज अभिजित यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित धोंडे. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाकाच्या बाहेर. वन बाउंस ओव्हर द लाइन. बारी बारी सबकी बारी. पहिले नरेंद्र की तरफ समाधान की बॉल से बार 4 धावा चौकार. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक करायचा निर्णय कुठेतरी चुकलाय की काय, हा देखील प्रश्न आता निर्माण झाला. पहिल्या बॉलवर त्याला चौकार आणि चौकाराच्या साथीनं समाधान देखील अकाउंट ओपन होत असताना यावर देखील फटका फसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. नॉमस लँड झोन मध्ये चेंडू ट्राबत झाला. उत्तम फेक करते दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यापुढे सुरेखरित्या इथे मात्र आपण पाहू शकता बॅट काउंटिंग करत असताना 2 धाबा एक पुढे जातील. 2 धाबाच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना आपले 26 आकड्यावरती समाधान नवलेला आपण पाहतो. यावेळी 12च्या वेगाने त्यांनी तुम्हाला 2 धाबा एकपुढे केल्या आणि आता 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल फलकावरती 26 धाबा. गुरुदास यार स्ट्रायकिंग गणपती समाधान नवले अजून बिहिट करायचा प्रयत्न ऑन साइडला काव करायच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता. एका टप्प्यावर एवढा उत्तम फेक करेल दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना बेडीस आपण पाहतो 27 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असतो. 3 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल आणि आता 3 चेंडूचा खेळ संपन्न देखील झाला. नरेंद्र माली यावेळेस स्ट्रायकिंग गणपती खेळ करत असताना 5 चौकार त्याच्या बाटमधून आलेत. आपले स्विंग अँड मिस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु यावेळेस वेगानं बीट करत असताना अभिजितला आपण पाहतो. अभिजितचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती चौकारानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धाबा, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथा बॉल डॉट कमबॅक करत असताना धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी विचार केला तर इथून मात्र खालावत असताना डॉट बॉल आला. गोरदास तयार अभिजित अजून चांगला प्रकार पाहायला मिळतो, परंतु स्वतःच्या फलतोमध्ये इथून मात्र गॅदर केला चेंडूला उत्तम फेक करते येईल दरम्यान सिंगल मिळेल. बॉलर बॅट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु यावेळेस आपण पाहू शकता चेंडू ट्राबत झाला होता खेळपट्टीवरती. समाधान नवलेला आय थिंक हा चेंडू जाऊन धडकला. एकदा वेगपट्टी जाईल. गुरुदास या ओ तो विकेट. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्र खाली होतं आणि ते क्षेत्र निवडलं. यावेळेस साईड स्क्रीनला सलामी देत असताना पुरदा समाधान नवले ऑन फार
चेंडू निघून चाललाय पॅरास्टॉक षटकार. मैदानाच्या चौफेर बाजूला आपण गंगाराम शेट्टीचा आवाज ऐकू शकता. आमचे मनू थॉमस सर यांचा शिट्टीचा आवाज आपण ऐकतो. षटक क्रमांक दुसरे संपन्न झाले आणि 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल यावेळी स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 34 या आकड्यावरती. 14 धावा आता मात्र अभिजित देखील खर्च केल्यात, कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 20 धावा मात्र खर्च केल्या होत्या. वर्धात हर्षद धोंडेने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आता मात्र अभिजितने देखील त्याच्या भावाने इथं मात्र खर्च केला धावा 14. समाधान 6 छक्के पे 300 रुपये. गोरदास यार बोल. पहिलाच बॉल हाफ टॅगर होता, चांगला फटका पार मिळतो. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलं एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू निघून गेला होता, परंतु अडवण्यामध्ये यश आलाय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. एकदा जोरदार टाळा होता त्या खेळाडूसाठी. यंदाच्या हंगामात विचार केला तर 4 वेळा बजरंगी माणिकवली आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी चिखलोली पाडा संघ आले होते, परंतु 4ही वेळा इथून मात्र परास्त केलंय गावदेवी चिखलोली पाडा टीमने. परंतु आज इथून विचार केला तर परतफेडच्या आशेने उतरला की काय बजरंगी माणिकवली संघ, परंतु समोर देखील आपण पाहू शकता हर्षद दोडेसारखी चुनवती आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एज लागली होती, इथून मात्र पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. फायरलेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता, मी कौतुक करेल त्या खेळाडूचा. पूर्णपणे स्वतःला झोकून दिला आणि इथून मात्र कॅच टिपला. संपला फलंदाज नरेंद्र माळीचा खेळ. बाई पाववाला यांच्या माध्यमातून 3 षटकांसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज समाधान नवलेसाठी. गुरदास तयार. पहिलाच बॉल वेगाने इथून मात्र आपण पाहू शकता टाकलेला चेंडू टप्पानंतर थोडीशी उचली घेऊन निघून गेला. यावेळेस हातामध्ये डॉट बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता प्रशांत भोईरला. आपण पाहतो यावेळेस पहिल्या बॉलवरती 2 झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा डॉट बॉल आला. प्रथमेशला आपण पाहतोय आता मात्र तो देखील कमबॅक करत असताना, कारण धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी वाढलेला होता. 34 धावा 2 ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या होत्या आणि आता तिसऱ्या धावाचा जर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर कमबॅक करत असताना पुन्हा आता यावेळेस आपण पाहू शकता पंचाकडे कटाक्ष टाकला होता व्हाईट बॉल साठी, परंतु पंच आमच्या विश्वासारखे ठाम उभ्या. डॉट बॉल सलग 2 चेंडू इथे मात्र बीट केले. त्यावेळेस प्रशांत भोईरला पहिल्या बॉलवरती दुहेरी धावा आल्यानंतर यावेळेस दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉल देखील डॉट. सलग 3 चेंडू इथे मात्र उभा ठेवला यावेळेस प्रशांत भोईरला. टू गो 2 चेंडूचा खेळ जो शिल्लक असेल षटक क्रमांक 3 आपण पाहतो. यापुढे स्टपनंतर यापुढे चेंडू टेकाव घेऊन निघून गेला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या साथीने टीपची जोड पुढे सरकत असताना यस 1 बाउसचा इशारा होता प्रथमेश साठी. एक धाव इथून मात्र 1 बोर्ड झाल्याने आता एका धावेच्या साथीने टीपची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना आपल्या स्कोरबोर्ड वरती धावा लागतील 37 धावा. वन बॉलचा इशारा पंचाचा पोहोचला.
यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रथमेश और दो विकेट. पुन्हा आता बिगीट करायचा प्रयत्न यावर देखील पुन्हा त्याला संभ्रमात टाकणारा चेंडू होता. बेकानं बीट करत असताना प्रशांत भोईरला अजून एक चेंडू उभा ठेवला. अजून एक इथून मात्र आपण पाहू शकतो चेंडू आलाय डॉट. इथून जर विचार केला तर सलग 3 चेंडू डॉट खेळला प्रशांत भोईर. पहिल्या प्रवृत्ती दुहेरी धावानंतर 4 चेंडू सलग इथून मात्र डॉट फेकले गोलंदाज प्रथमेश. 2 धावा आल्या पहिल्या बॉलवरती, त्यानंतर एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव जोडली गेली होती. 3 धावा आल्या या षटकामध्ये. यावर देखील आपण पाहू शकता प्रशांत भोईर करतोय काय, वेगावरती स्वार असलेला गोलंदाज अगेन्स्ट षटकार ठोकण्याचा प्रयत्न त्याचा आपण पाहू शकता अपयशी ठरतोय. परंतु अशा मोक्याच्या निर्णयाने एवढेच एकच सांगेल प्रशांत भोईरला, यही नहीं मिलती राही को मंजिल दिन में एक जुनून सा जगाना पडता है, अरे पूछो उन चढ़ो से कैसा बनते आशिया और बोली तीन का उठाना पडता है. ज्यावेळी तुमच्या बाटमधून मात्र चौकार षटकार येत नाहीयेत त्यावेळी सिंगल डबल प्राधान्य द्यायला हवं, कारण 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 34 आणि तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रथमेश. पाठक संघ आपण प्लीज थोडस स्पीडअप करायचं. तीन षटकासाठी खानबाई पवार यांच्याकडे 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समाधान नबलेसाठी चला स्पीडअप करा चिखलोली पाटा टीम. रात्रीचे ठीक 3:56 झालेत. पहाट देखील होत असताना आपण पाहतो थोड्याच वेळात कोंबडा देखील बांग देईल. षटक क्रमांक 14 आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आपले गोलंदाज सज्ज झाला. प्रतापला आपण पाहतो स्वतः संघनायक यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती प्रताप, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता आपलं स्टार्किंग एनपती समाधान. समाधानचा विचार केला तर आज समाधानाने समाधानपूर्वक इथं कामगिरी केली आहे, कारण सलामीला तो गेला होता टॉप गिअरवरती, तो देखील फलंदाजी करतोय. प्रताप यावेळेस आपण पाहू शकता षटक क्रमांक 14 इथं मात्र हाताळत असताना स्लॉगरचा षटक, हा नंबरचा षटक आपण पाहतो. 3 ओव्हरचा विचार केला तर 37 धावा 2 ओव्हरच्या अंती 34 होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पूर्णपणे कमबॅक केलं फक्त आणि फक्त 3 धावा इथं मात्र खर्च केल्या प्रथमेशनं. आणि आता आपण पाहू शकता इथून शेवटचं षटक पाहतोय प्रताप कानबाई पावाला यांच्याकडे देखील 300 रुपयाचा कॅश प्राइज समाधानसाठी. पहिलाच बॉल उडवलाय यावेळेस इनफिल्डच्या वरून आउटफिल्डच्या वरून चेंडू निघून चाललाय सीमा पार व्हाईट स्टॉक ऑफच्या क्षेत्राला सलामी देत असताना चेंडू सीमा पार षटकार. पहिल्या बॉलवरती प्रतापचं केले स्वागत, वेलकम टू द ग्राउंड. स्वतः संघनायक यावेळेस बॉल ट्रॅक वरती प्रताप लेफ्ट आर्म राऊंड विकेटने फुटोस होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु वेगानं यावेळेस आपण पाहू शकता बीट केलाय. यस लाऊड अपील देखील केली गेली पंचांकडे, परंतु बॅट कट आहे की नाही हा देखील प्रश्न आता उभा राहिला. यस अंपायर सिग्नल निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. बॅट कट आहे का लेग बिफोर विकेट साठी एलबीडब्ल्यू साठी तुम्ही कॉल केला होता, परंतु निर्णय आमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाईल.
येस नक्कीच पंच देखील दिलगिरी व्यक्त करत असताना बॅट कटा LBW साठी तुम्ही तर अपील केली होती. गावदेवी चिखलोली पाडा टीमचं मी कौतुक करेल कारण पंचाच्या निर्णयाशी ते देखील सहमत आहेत. कोणत्याही प्रकारचा तुम्हाला वाद त्यांनी घातलेला नाही आहे. कारण पंच कमिटी देखील माणसंच आहेत मित्रांनो, तुमच्याकडून देखील सुखी होणार आहेत, परंतु त्यांना समजून घ्यायचं काम देखील आपलं आहे. गुरुदास तयार, अजून एक फटका चांगला मारा मिळतोय. यावेळेस मात्र मोठा फटका केले, बराच काळ चेंडू हवामध्ये तरंगलाय, चेंडू इथून मात्र गेलाय वाईट स्लॉंगाच्या शेतामध्ये टिपला जेल. फलंदाज प्रशांत बॅक टू द पवेलियन. विचार केला तर प्रशांत स्वतःच्या कामगिरीवर पूर्णपणे नाराज असेल, कारण 5 चेंडूचा खेळ त्यांनी खेळलाय आणि इथून मात्र गोल्डन डकचा तो देखील शिकार ठरला. एकही बॉल त्याने इथून मात्र आपण पाहू शकता एकही धाव काढलेली नाही या शून्यावरती तो देखील बाद झाला. 5 चेंडूचा खेळ करत असताना त्याने एकही धाव बनवली नाही या. गोलंदाज पुन्हा सज्ज प्रताप फुटॉस ऑन साइडला सरळ पाठवून दिलाय. यावेळेस आपण पाहू शकता बॅट्समन छोट्याच्या बॅटमध्ये चेंडू निघून चाललाय. 1 बॉल ओव्हर द लाईन, 4 धाबा, चौकार. जर कोणत्याही फलंदाजाने बजरंगी टीम मानकिवलीच्या 3 षटकार ठोकले तर खानबाई पावल यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅच प्राइज. अजून एक चांगला फटका खेळलाय, पुन्हा एकदा गॅप मोठा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले, उत्तम फेक करत दरम्यान दुसऱ्या दाब घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, आणि इथे मात्र 3 धाबा सहजरित्या कंप्लीट. यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाबा मध्यच्या मध्ये कंप्लीट झाल्यात. 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना आवडत 50च्या आकड्यावरती. यस, 51 धावा माफी असावी, 51 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. यस, खानबाई पावबाला यांच्याकडनं याबरोबर त्याचा षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल समाधान नवलेसाठी. फुटोस होता ऑनसाइडला टर्न केला, गॅप मोठा डीप शेतीचे आले, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. यामुळे सीमा रेषा पार, 4 धाबा, चौकार.
छप्पन्न धावांचं लक्ष आपण पाहतो या मॅच मध्ये. छप्पन्न धावांचं लक्ष या मॅच मध्ये. 4 षटकाची मॅच. दोन टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. गोरदास तयार. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. निलेश काळीकर. पहिला बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. चेंडूला सर पाठवून दिलाय. क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून. चेंडू फरार. 6 धावा. षटकार. निलेश कालेकरने जर 3 विकेट संपादित केले तर खानबाई यांच्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइज. गुरुदास तयार राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक नरेंद्र माली. इथे मात्र आज पुन्हा एकदा चुकी करत असताना पहिल्या बॉलवरती यावेळेस ताकद दाखवली तर दुसऱ्या बॉलवरती नजाकत. बॉल फरार. 4 धावा. चौकार. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरल देवी आईचे रामथ गावाला. माझे वरल देवी आईचे. दहा धावा स्कोर कार्ड वरती. टीट फॉर टॅट. जसे तसं प्रत्युत्तर यावेळेस देत असताना यावेळेस सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्ट्यांच्या जवळून हा चेंडू निघून गेला. बॅकफुटा जाऊन पंच करायचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु अंपायर सिग्नल डॉट बॉल. पहिल्या बरोबरती ताकद षटकार आला. दुसऱ्या बरोबरती चौकार आला. यस डिंग स्टॉली या ओव्हर नंतर ओके. आणि या बरोबरती आपण पाहतो चेंडू आला डॉट. 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस टॉप गिअरवरती फलंदाजी करतोय. स्वप्नवत सुरुवात केली हर्षद धोंडेनं. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते उचलून फेक करेल दरम्यान एक चिकी सिंगल. डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता यावेळेस नीरज भोईरचा परंतु एकदा बेकपट झाल्याने आता एका धावाच्या साथीने टीमची टोटल 1-11. 11 धावा स्कोर कार्ड वरती. आपण पाहू शकतो 4 षटकांची मॅच. 4 चेंडूचा खेळ मात्र संपन्न झाला. ज्या प्रकारची सुरुवात नरेंद्र मालीने केले होते 5 चौकार त्याने ठोकले होते तसेच आता मात्र कामगिरी इथून मात्र हर्षद धोंडेला देखील करावी लागेल. बॅकफुटा जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पुन्हा दाबेश टप्पा पडल्यानंतर भरता बेगाने चेंडू निघून गेला. वेगाने बीट करत असताना सलग 2 बॉल इथे मात्र डॉट केलेत. यस रोशनजी धुळे रिया मंडप डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज माझ्यापर्यंत पोहोचलो आहे. यस खानबाईच्या माध्यमातून देखील 100 रुपये आले. धन्यवाद मनापासून आपलं. कारण तुम्ही आहेत तर आम्ही आहोत. गुरुदास तयार राऊंड द विकेट. अजून एक खोदून काढलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस प्रशांत भोईर आहेत. उचलतील. प्रशांत भोईर कडनं देखील चूक झाली आहे. चेंडू घरंगळ्यात निघून चाललाय. चकमा देऊन सीमा पार. 4 धावा. चौकार.
क्यू षटक क्रमांक पहिले झाले संपन्न पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती 15 धाबा, त्यामध्ये पेनल्टीच्या 2 धाबा ऍड केल्या आणि आता टीमची टोटल 17 धाबा. गोरदाची बारकोती गोलंदाज नीरज सज्ज झाला. प्रशांत भोईरने देखील तीच चूक केली जी की चूक नरेंद्र मारीने केली होती. एक धाव होती तिथे मात्र 3 धाबा खर्च केल्या एक्स्ट्राच्या, म्हणजे चौकार आला. आणि आता आपण पाहू शकता आपल्या स्टार्टिंग एंडवरती पुन्हा एकदा हर्षद धोंडे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला नीरज फॉर द विकेट. पहिला बॉल यावेळेस आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक निलेश कालेकर होते, स्वतःला पूर्णपणे झोकून दिले, परंतु त्यांना भेदून बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 धाबा चौकार. एकवीस धाबा स्कोरबोर्ड वरती. 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. अजून चांगला फटका पार मारतो पुन्हा एकदा निलेश काळेकर. यावेळेस मात्र ऑन द स्टंप थ्रो पैकी पाहायला मिळते, परंतु जिबाच्या आकाराने दाबले. यस, एक रन मिळेल. एका धब्ब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस आपण पाहतो 22 या आकड्यावरती. पहिल्या बरोबरती चौकारानंतर आता मात्र संख्या मिळाली या नीरज भोईरला आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती कंबा त्याला देखील आता मात्र करावा लागेल. 56 धावा या मॅच मध्ये लक्ष. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला ज्यावेळेस बजरंगी मानकेली संघ खेळत होता त्यावेळेस 34 धावा बनवल्या गेल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं, फक्त 3 धावा आल्या. प्रथमेशने पुढे कमबॅक केलं. त्यानंतर चौथ्या ओव्हरचा विचार केला तर पुन्हा एकदा 18 धावा खर्च केला प्रतापनं. या बॉल्स देखील आपण पाहू शकता लाऊड अपील केली गेली आहे. चेंडू मात्र मागे ट्रॅव्हल झाला, उचलून फेक करेल, दरम्यान 2 धावा मिळतील. यस, विनीत होत्या उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतो 2 धावा लेग बायच्या स्वरूपात मिळतील. यस, 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 24 च्या आकड्यावरती. बजरंगी मानकुली संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर खानबाई बाबाला यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. यापुढे स्टकचा स्वीट साऊंड ऐकायला मिळतो. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू गेली सीमारेषे सफर. षटकार. नक्कीच गावदेवी चिखलोलीपाडा संघाचा अजून एक चांगला खेळाडू अनिकेत मते आज मात्र इलेक्शन मध्ये नाही आहेत. नक्कीच पोलीस ट्रेनिंग साठी तो देखील बारामतीला गेला, त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बराच काळ चेंडू हवेमध्ये तरंगला, इथं मात्र धक्का पहिला लागेल. 29 आकड्यावरती सूरजला देखील परतावं लागेल. फलंदाज बाद. स्कोरबोर्ड वरती यस रोशन बाद झाले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वेळेस सूरजला आपण पाहतो. बघा चिखलोली पाडा संघ 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये होत्या, पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या आणि 17 धावा झाल्या. तेरा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आपण पाहतो यावेळेस गुरदास
नीरज पटका चांगला पार मिळतोय. निलेश कालेकर होते जेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु यावेळेस पुन्हा आता कॅच जमिनीत झाले दान परंतु आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवल्या आणि आता टीमची टोटल आपण पाहतोय यावेळेस पुढे सरकत असताना 31 या आकड्यावरती येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 25 धावांची. बारा चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या. गोरदास सज्ज झाला यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत भोईर. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोहित आहेत उचलण्यामध्ये थोडा वेळ घेतला उचलून फेक करतील दरम्यान सिंगल मिळेल. एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना आता येणारे 11 चेंडू आणि आवश्यकता 24 धाबांची. प्रशांत भोईर आणि त्यांच्या अगेन्स्ट हर्षद धोंडे ही लढत आपण पाहतो. कोण विसरेल हर्षद धोंडेला. कापरी सिद्धी पाले टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॅट्समॅन अवॉर्ड त्याने पटकावला होता. प्रिच त्याला मिळाला होता त्या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थात मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये तो होता परंतु सुरेश दुधकर जो वसार संघाचा खेळाडू आहे त्याला ती बुलेट बाईक मिळाली होती. हर्षद धोंडे पुन्हा आता स्टार्किंग एंड वरती चांगला खेळ आता हर्षदला देखील करावा लागेल कारण 11 बॉल मध्ये तुम्हाला 24 धावा बनवायच्या आहेत. दोन संघ आपण पाहू शकता गावदुबी चिखलेली पाडा आणि बजरंगी मानकुली जेव्हा जेव्हा एकामेकाच्या अगेन्स्ट समोर येतात तेव्हा मात्र एक युद्ध आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. परत हे युद्ध होतं प्रशांत भोईर आणि हर्षद धोंडेच्या मध्ये आणि आता मात्र हर्षद धोंडेला मात्र परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. दादा मनानं साधा बोला आमच्या पेट्रोल भाई दादाची अदाही न्यारी ना दादाला ओळखते दुनिया सारी. आमच्या पेट्रोल भाई दादाची अदाही न्यारी ना दादाला ओळखते दुनिया सारी. आमच्या पेट्रोल भाई दादाची अदाही झालाय. हाफ ट्रॅकर रॅबर्ट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅकफुट झाले आणि मात्र पंच करण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे प्रयत्न अयशस्वी ठरला. गोलंदाज प्रशांत भोईर आता मात्र विकेटवरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती विकेट तिसऱ्या बॉलवरती आलाय डॉट कमबॅक करत असताना. इथून जर विचार केला तर 2 ओव्हर मध्ये 25 करायच्या होत्या आणि आता आपण पाहू शकता एकदा विकेट यावेळेस ऑन साइडला खेळले डीप मध्ये नरेंद्र माळी परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन. चौकार आला. आता येणारी 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 2 चेंडू पूर्णपणे महत्वाचे असतील. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केले गेले. चेंडू मागे गेलाय उचलून फेक करेल दरम्यान सिंगल मिळेल. यस अंपायर बॅट कट. यस बॅट कट.
एकदा मिळेल एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना आता मात्र 7 बॉल 19 वाढ मॅच. हा चेंडूवरती पूर्णपणे या संघाचं या स्पर्धेतलं या दोन्ही संघाचं भवितव्य असेल. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करेल फलंदाजी करत असताना गावदेवी चिखलोली पाडा टीम. आणि त्यानंतर जर इथून मात्र चेंडू डॉट आला तर यावेळेस आपण पाहू शकता पूर्णपणे शिरकाव करेल टीम बजरंगी माणकेवली. फटका चांगला पार मिळतोय यावेळेस मात्र चेंडू ट्राबल झाला. नरेंद्र माली आता मात्र चुकी करत नाही. एकच धाव मिळेल. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता यष्टीचे. रोशन धुळे आता आपण व्यासपीठावरती या कारण तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा सक्सेस करण्यामागे कोणाचा हात असेल तर आमचे रोशनदादा धुळे. कारण रिया मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता पूर्णपणे कव्हरेज केली आहे. लाईटचे आपण फोकस पाहू शकता. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर बॅनर्स देखील आपण पाहतोय. डीजे मास्टर आपण पाहतोय. त्यानंतर रेलिंग आपण पाहू शकता आणि अतिशय सुरेखरित्या त्यांनी ही रंगरंगोटी केली आहे. व्यासपीठ देखील आपण पाहतोय अतिशय सुंदररित्या त्याने सजवलाय. आमच्या व्यासपीठासमोर आपण पाहू शकता झाडांच्या सुबक कुंड्या देखील आपण पाहतो. रोशन धुळे आणि संदीप धुळे यांची मेहनत आपण पाहतो. त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. कारण इथून जर विचार केला तर जोपर्यंत आपला खेळ चालतो तोपर्यंत मंडप डेकोरेटर्स वाले देखील जागे असतात. कारण पूर्णपणे त्यांना देखील स्पर्धेची काळजी असते. कोणत्याही प्रकारचा इथून मात्र गालबोट स्पर्धेला लागू नये, कोणत्याही प्रकारची कमी राहू नये याची शहानिशा ते करत असतात. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाज बॉल ट्रॅक वरती सज्ज झाला. योगेश माळी फिरकीचा जादूगर समोर फलंदाज सूरज. पहिला बॉल फटका चांगला पार होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळू तयार होता रोहित. स्वतःला इथून स्ट्रेच करत असताना चेंडू अडवलाय. उत्तम फेकर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सक्सेसरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असो. 2 धावा एकवटल्या गेल्या. यावेळेस फलंदाज हर्षद आणि रोशन बाद झाल्यानंतर आपण पाहू शकता सूरज आणि प्रथमेश संघाचा डाव सावरलाय. 5 बॉल मध्ये आता करायचे 16. एखादा मोठा फरक आहे मात्र कमबॅक करून देईल. यावेळेस गावदेवी चिखलोलीपाडा टीमला पडतो. समोर देखील बजरंगी माणकोली संघ उभा ठाकलाय. 5 बॉल मध्ये इथं मात्र 16 डिफेन्स करायचे आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू टर्न झालाय. अलोंग द कार्पेट ट्रॅव्हल झालाय. यावेळेस वाईट लॉंगाच्या क्षेत्रामध्ये एक धाव एक मिनिट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा एकवटल्या गेल्या आणि 2 धावेच्या साथीने आता टीमची टोटल वेगाने फ्लॉ होत असताना 4 बॉल 14 ची मॅच आपण पाहतो. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम कर रखना कदम मेरे साथिया. मॅच ही फ्रेंडशिप लढत आपण पाहतोय परंतु दोन्ही संघाला इथून मात्र हार मंजूर नाहीये. एका बाजूला बजरंगी माणके संघाला हार नाहीये मंजूर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी चिखलोली पाडा संघाला जिंकायचा आहे जरूर. बॅड मॅच. 4 बॉल 14 ची मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. योगेश माळीला आपण पाहतोय 2 चेंडू त्याने सुरेखरित्या हाताळलेत. तिसरा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बाटिश लॉंगाच्या क्षेत्रामध्ये खेळू तयार होता रोहित. पुन्हा एकदा इथून अडवण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय सीमा पार. 4 बॉल मध्ये 14 ची गरज असताना चौकार आलाय. आता मात्र 3 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये आता मात्र भरोसा दाखवला योगेश मालीवरती. पण त्या भरोशावरती तो देखील खरा उतरेल का हा देखील प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना 3 बॉल 10 ची मॅच आपण पाहतो. स्टार्टिंग एंड वरती यावेळेस सूरज तर नॉन स्टार्टिंग एंड वरती प्रथमेश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज योगेश माळी. वाडा मॅच. 3 बॉल 10 ची मॅच. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता मात्र पूर्णपणे दबाव असेल यावेळेस गोलंदाजावरती. चिखलोलीपाडा टीमचे देखील बरेचसे इथे मात्र समर्थक आपण पाहू शकता. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. बजरंगी माणकेवली टीमचं देखील कौतुक. बिगिट केलाय. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. जसा चेंडू आला तसा फेकून दिला सीमा पार. 6 धावा. षटकार.
दुनिया सारी आमच्या पेट्रोल भाई दादाची आता ही नरीना दादाला ओळखते दुनिया सारी आमच्या पेट्रोल भाई दादाची आता ही नरीना दादाला ओळखते दुनिया सारी आमच्या पेट्रोल भाई दादाची आता ही नरीना दादाला ओळखते दुनिया सारी थैंक यू। अगर जिंदगी में कुछ पाना है तो तरक्की के बदलो इरादे नाही। 2 बॉल मध्ये आता मात्र करायचे 3। या बरोबर पुन्हा पुन्हा भवितव्य असेल। अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, सरळ बॉलला फेटून दिलाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। एक चेंडू इथं मात्र राखून सामना विजयी झालाय। गाव तुम्ही चिखलोली पाडा संघ विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। परास्त झालेला बजरंगी मानगिरी टीमचं देखील कौतुक। हँडसम डॅशिंग